मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही बरेच कॉमेंट केले होते, त्या कॉमेंटसाठी एक व्हिडिओ बनवावा अशी इच्छा झाली, म्हणून आज मी तो व्हिडिओ बनवत आहे. तुमचे जवळपास सगळेच प्रश्न मी घेतलेले आहेत. काही जणांचे राहिले असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल. तर तुमचे प्रश्न जे आहेत तुमच्या मनामध्ये, तसेच प्रश्न दुसऱ्याचे पण मनात असू शकतात, पण फक्त त्यांनी विचारले नाही. तर सगळ्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या प्रश्नाची उत्तरही तुम्हाला मिळू शकतात. आणि पोर्टफोलिओमध्ये कोणता स्टॉक ठेवायचा आणि कोणता स्टॉक ठेवायचा नाही, त्याला काढून टाकायचा आणि कधी काढायला पाहिजे, कधी ठेवायला पाहिजे, तर ते मी इथं सांगणार आहे. जे स्टॉक चांगले नाहीत ते काढून टाकलेलेच बरे, आणि चांगले स्टॉक जर घेतले तर आपल्याला लवकर रिटर्न मिळू शकते, लॉसमध्ये असेल तरीही. कारण लॉस बुक करणं हेही जमलं पाहिजे मार्केटमध्ये. तर बघूया तुमचे प्रश्न कोणते कोणते आहेत. तर पहिला प्रश्न आहे उमेश खराडे यांचा, इथं नाव आहे. 3 प्रश्न त्यांनी विचारलेत. एक, बोडल केमिकलबद्दल माहिती द्या. ब्लॅक रोज शेअरबद्दल माहिती द्या. आणि अजून AVTNPL ही कंपनी कशी आहे ते सांगा. तर ह्या तिन्ही कंपनीची चर्चा आपण करूया. पहिलं जे आहे बोडल केमिकल, ते बघू आपण. बोडल केमिकल 1000 करोडचं मार्केट कॅप आहे. 81ची करंट प्राईस चालू आहे आणि 141चा PE आहे. म्हणजे ही कंपनी PE नुसार इथं महाग दिसत आहे. ROCE जर पाहिला तर ROCE एकदम कमी आहेत. आपण डबल डिजिट ROCE पाहिजे आपल्याला. 15च्या पुढं असायला पाहिजे. 18-20च्या आसपास जर ROCE असले तर आपल्याला जे रिटर्न मिळणार आहेत स्टॉक प्राईस CAGR ते आपल्याला 25च्या आसपास मिळू शकतात. कारण उत्पन्नच नसेल तर आपल्याला रिटर्न तरी कसं मिळणार. म्हणून ROCE हे 15च्या पुढं तरी असायला पाहिजे, पण हिचे खूपच कमी आहेत. तुम्ही इथं बघू शकता सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, इथं तर आपल्याला सगळं मायनसमध्ये दिसत आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR म्हणजे आपल्याला जे मिळालेले आहेत ते CAGR गुंतवणूकदाराला, तर ते बघू शकता. सुरुवातीला तरी 10 वर्षात 17% आहेत. हे तर 17%, 15%, 17% आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा मिळतात. मग इतकं डोकं लावून जर आपल्याला तेच जर मिळत असेल आणि 5 वर्षात बघितलं तर -5%, म्हणजे आपल्या पैशाला व्याज तर जाऊ द्याच, पण आपला पैसासुद्धा निघाला नाही. 3 वर्षाला 4%, म्हणजे बँकेचे सुद्धा रिटर्न ह्या कंपनीनं दिलेले नाहीत. कंपनीचा चार्ट जर आपण बघितला, बघू शकता 81 रुपये प्राईस चालू आहे कंपनीची. चार्ट जर बघितला तर इथं बघा तुम्ही, कंपनी आता ज्या प्राईजला चालू आहे ही जर आपण अशी रेस मारली तर म्हणजे 2016 इथं जर पाहिलं तर जवळपास जानेवारी किंवा फेब्रुवारी 2016 पासून आतापर्यंत त्याच प्राईजवर कंपनी ट्रेड करत आहे. आणि वर इथपर्यंत गेलेली ही कंपनी पुन्हा इथपर्यंत खाली पडली होती. एवढी खालीवर चालणार ही कंपनी आणि इतक्या वर्षापर्यंत जर आपल्याला रिटर्न बनत नसतील तर आपण टिकू शकू का? आपण 1 महिना जरी आपले रिटर्न बनत नाही तर आपल्याला विचार येतो की सेल करावी का काय. तर ही कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी तर दिसत नाही आहे. आणि सेबीचा नियम आहे की कोणतीही कंपनी खरेदी करा किंवा खरेदी करू नका हे सांगता येत नाही. तर तुम्ही ठरवा काय करायचं, कारण ही पोर्टफोलिओला ठेवायला ही कंपनी चांगली तरी दिसत नाही. त्याच्यानंतर ब्लॅक रोज बघितलं तर ब्लॅक रोज बघू शकता मार्केट कॅप 723 करोड आहे. छोटी कंपनी आहे. करंट प्राईस 142 आहे. 41चा PE आपल्याला इथं पाहायला मिळते. ROCE, ROE हिचे ROCE, ROE कमी आहेत. बघू शकता इथं सेल्स ग्रोथ डबल डिजिट नाही आहे. डबल डिजिट असण्याची अपेक्षा आहे तरच गुंतवणूक केलेली कधी चांगली. इथं तर मायनस आहेत. आणि स्टॉक प्राईस CAGR ही सुरुवातीला तर मिळालेत, पण आता कमी होत गेलेले आहेत. तर ह्याच्यापेक्षा उलट सुरुवातीला स्टॉक प्राईस CAGR कमी असतील, पण मागच्या 4-5 वर्षात जर ते वाढत असतील तर ती तरी कंपनी चांगली आहे. पण सुरुवातीला स्टॉक प्राईस CAGR चांगले आहेत पण नंतर कमी होत असतील तर मग ती रिस्क वाढत आहे. त्याच्यानंतर AVT न्यूट्रल प्रोडक्ट्स लिमिटेड ह्या कंपनीबद्दलही विचारलं होतं त्यांनी. FMCGची कंपनी आहे. 1600चं मार्केट कॅप आहे याचं. करंट प्राईस 106 आहे आणि 28चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. PEच्या दृष्टीनं स्वस्त दिसत आहे कंपनी. हिचे बघा ROCE, ROE 25 आणि 19 हिचे ROCE, ROE चांगले आहेत. आणि सेल्स जर बघितली तर सेल्स 267
290, 261, 274, 311, 328, 339, 396 इथपर्यंत सेल्स म्हणजे 2020पर्यंत सेल जर आपण पाहिली 13 पासून म्हणजे 7 वर्षामध्ये सेल्स जवळपास दीडपट झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते. पण इथून पुढे सेल्स चांगली वाढलेली आहे. 485, 559, 582 आणि आता 3 क्वार्टरची 527 आलेली आहे. इथून पुढे सेल्स ही चांगली वाढलेली आहे. तसंच प्रॉफिटमध्ये दिसते बघा, 48 करोड, 42 करोड, 26, 22, 24, 24, 21, 34 आणि 45 म्हणजे इथपर्यंत हे 48 आणि इथं 45 म्हणजे इथपर्यंत हे प्रॉफिट एकाच रेशोत होते. पण आता इथून पुढे 73, 77 आणि 3 क्वार्टरचे आता 56 आलेले आहेत. म्हणजे इथं आपल्याला प्रॉफिट हे बऱ्यापैकी वाढते वेळी दिसत आहेत. आता हेच आपल्याला चार्टमध्ये पण दिसू शकते. तुम्ही इथं बघा, सेल्स सुरुवातीला इथं कमी आहेत. आपण अगोदरची जी कंपनी पाहिली होती इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली होती, पण नंतर कमी झाली. इथं कमी आहेत, पण त्याच्यानंतर 12%, 14%, 27%, 31% म्हणजे वाढत आहेत. आणि त्यामुळे स्टॉक प्राईस हे जर चांगले मिळालेले आहेत. सुरुवातीला 17% होते, आपण 25च्या पुढे असल्याशिवाय गुंतवणूक करत नाही, पण नंतर 5 वर्षात 34% आणि 3 वर्षात 34% मिळालेले आहेत. म्हणजे जर तुमच्या ज्या कंपनीचं प्रॉफिट वाढत असेल त्याच रीतीनं तो त्या शेअरचं प्राईजही वाढते. प्रॉफिट जर पडत असेल तर शेअरचं प्राईज कसं वाढेल, आणि जर वाढत असेल म्हणजेच त्याला कोणीतरी वाढवतंय, ते कधीही पडू शकतंय. त्या शेअरमध्ये तर चुकूनही पैसा लावायचा नाही. तिचं चार्ट बघा, चार्ट जर बघितला तर आपण पाहिलं की ते प्राईस एकाच रेषेमध्ये होतं. तर इथं आपल्याला तेही दिसतंय एकाच रेषेमध्ये इथं शेअर पण चालत होता. कधी वर जात होता, कधी खाली येत होता, पण तीच रेषा होती. पण मागच्या 3-4 वर्षामध्ये प्रॉफिट वाढलं तर शेअर पण वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. तर ठीक आहे, हरकत नाही, हा शेअर आपण ठेवू शकतो. पुढचा प्रश्न आहे सचिन नलावडे सरांचा. इथं नाव तुम्ही बघू शकता, सचिन नलावडे सरांचं आहे. बजाज IND शुगर पहा. नाव थोडंसं वेगळंच लिहिलं यांनी, पण शुगर लिहिल्यामुळं तो शेअर काढलेला आहे. कंपनीचं नाव आहे बजाज हिंदुस्तान शुगर आहे. त्यांनी बजाज IND शुगर लिहिलं होतं. तर बजाज हिंदुस्तान शुगरचं आपण बघूया काय आहे. तर मार्केट कॅप जर पाहिलं तर 4700 करोडचं मार्केट कॅप, 37 करंट प्राईज आहे. पी तुम्हाला इथं काहीच दिसत नाही, म्हणजे ही कंपनी लॉसमध्ये आहे. ज्या कंपनीचा पीच नाही तर ती कंपनी लॉसमध्ये आहे. ROC बघू शकता, ROC इथं तर मायनसच आहे. ROE पुढे जाऊ, कंपनी लॉसमध्ये आहे म्हणून मी सांगितलं होतं. हे बघा, हे लॉसमध्ये आहे. हे खाली बिल्डिंग आहेत उलट्या. आपल्याला बिल्डिंगा इथून वर पाहिजेत. या झिरोपासून हा जो झिरो आहे तिथून बिल्डिंगा हा प्रॉफिट EPS हे वर पाहिजे, ते खाली आहे. इथं बघा, सेल्स जर बघितले आपण ना, या कंपनीचे 2014 पासून सेल्स आहे 6000 करोडचे सेल्स. इथं बी 6000 करोडचे आहेत. खालीवरी करत त्याच रेंजमध्ये सेल्स चालू आहेत. बरं, एवढे सेल्स असून प्रॉफिट का होत नाही मग? का बरं कंपनी लॉसमध्ये आहे? इथं बघा, कंपनी कंटिन्यू आपल्याला इथं लॉसमध्ये दिसत आहे. मग प्रॉफिट का नाही? उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल तर अशा गोष्टी होतात. आणि ज्या कंपनीला प्रॉफिटच नाही त्या कंपनीत आपण पैसा लावला तर पुढं आपलं काय होईल? बघा, आपल्याकडे काही करोडो रुपये नाहीत, सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ काहीच नाही. तरी बी इथं जर स्टॉक पळत असेल तर नंतर आपण ह्याच्यामध्ये गुंतून एका वर्षात तर 195% रिटर्न आहेत. म्हणजे स्टॉक किती पळवला आहे हे आपल्याला इथं लक्षात येते. आपल्याकडे काय करोडो रुपये, लाखो रुपये नाहीत. चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवला तर आपला पैसा तर जाईलच, पण महत्त्वाचा वेळ वाया जातो. आज जे शेअर खाली मिळत आहेत तर ते शेअर आपण खरेदी करायचे सोडून, चांगले शेअर, फंडामेंटल स्ट्रॉंग असलेले शेअर ते खरेदी करायचे सोडून जर आपण अशा कंपनीत पैसा लावला की ज्या पळाल्यात, इथं सरळ दिसतंय की 1 वर्षामध्ये ही कंपनी खूप पळालेली आहे. त्यामुळे पळणाऱ्या कंपनीच्या नादी नाही लागायचे, कारण सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथच नाही आहे. मग पळून काय उपयोग आहे? ती खाली जेव्हा येईल तेव्हा आपल्याला विकायला सुद्धा वेळ भेटणार नाही. तुम्ही इथं चार्टमध्ये बघू शकता. बघा, हिचा चार्ट कसा आहे. एवढी इथं इतका वर गेलेला चार्ट, सगळा सत्यानाश झाला. आणि आता इथं थोडंसं तोंड तिचं वर झालं आहे तर तो 195% पळालेला आपल्याला इथं दिसत आहे. तर अशा
कंपन्या ठेवून आपण करोडो रुपये कमवू शकत नाहीत. त्यामुळे ह्या कंपन्याच्या नादी लागायचं नाही. भलेही तिची प्राईस इथं आपल्याला 37 रुपये दिसत असेल तरीही. 37 रुपये 38 रुपयाला असलेला मागं 1 महिन्यापूर्वी मी स्टॉक सांगितला होता इज माय ट्रिप, तो आता 47-48 रुपयावर चालू आहे. म्हणजे फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत पैसा गुंतवला तर पैसा बनतो. तुम्ही प्राईज न बघता कंपनीची ग्रोथ बघा, कंपनीचा बिझनेस बघा, तर आपला पैसा बनू शकतो. पुढचा प्रश्न आहे अर्णव यांचा. तर यांचं असं म्हणणं आहे की अफेल इंडिया 1190ला बाईंग केलेली आहे, लॉसमध्ये आहे, काय करू, एक्झिट घेऊ का की वेट, प्लीज गाईड. त्यांचा अजून एक प्रश्न आहे, IDFC फर्स्टचा 50 शेअर 38 रुपयाला त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांना क्वांटिटी वाढवायची आहे, पण आता 80+ चालू आहे, 80ला ॲड करावा का नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, पहिलं बघू अफेल इंडिया. ही कंपनी 1137 वर चालू आहे आणि ही मोबाईलवर जे आपल्याला ॲडव्हर्टाईज येतात त्या ॲडव्हर्टाईज बनवण्याचं ही कंपनी काम करते. मार्केट कॅप जर पाहिलं तर 15,000 करोडचं मार्केट कॅप आहे आणि 1137 प्राईज आहे. 58चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC ROE डबल डिजिट चांगले आहेत, 18-20 आहेत. पुढं चार्ट बघा. चार्टमध्ये काय दिसतंय, कंटिन्यू EPS वाढायलेत, म्हणजे प्रॉफिट करत आहे कंपनी, पण शेअर चालत नाही. मागच्या जवळपास 2-3 वर्षापासून शेअर चालत नाही, म्हणून तिचा PE आपल्याला इथं त्याच्या मीडियन PEच्याही खाली मिळत आहे. म्हणजे ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे स्वस्तात मिळत आहे. आणि ही कंपनी तुम्ही जरी कुठं घेतली असेल, किती तुमचा 100, 200, 400 लॉस होत असेल, तरीही आता ॲड करण्याऐवजी जर तुम्ही विकत असाल तर ती चूक होत आहे. इथं तुम्ही ॲड करायला पाहिजे. इथून कंपनी आता इथं वर जाईल, तर कंपनी ही ॲड करण्याची आहे. तुम्ही इथं बघू शकता हिचे प्रॉफिट ग्रोथ, सेल्स ग्रोथ एकदम जबरदस्त आहे. आणि इथं आता CAGR तिचे चांगलेच मिळणार आहेत. 55 ह्या 54पेक्षा जास्त इथं CAGR मिळायला पाहिजे, म्हणजे 60च्या पुढं. ह्या 55पेक्षा इथं जास्त मिळायला पाहिजे, म्हणजे तेही 60च्या पुढं मिळायला पाहिजे. म्हणजे एवढी चांगली कंपनी जर तुम्ही 100 आणि 150 रुपयाच्या लॉसवर घाबरत असाल तर मार्केटमध्ये टिकणार कसे? तर ही कंपनी विकण्यासारखी नाही, ॲड करण्यासारखी आहे. तुम्ही चार्ट बघू शकता. चार्टमध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कंपनी इथं बऱ्याच दिवसापासून एकाच रेंजमध्ये चालत आहे. जवळपास फेब्रुवारी 2021 पासून म्हणता येईल, म्हणजे आता जवळपास 3 वर्ष झाली ही कंपनी एकाच रेंजमध्ये चालत आहे. आणि हे जर तुम्ही सहन केलं ना, तर तुम्ही मार्केटमध्ये 100% पैसे बनवू शकता. तुम्हाला सहन करता आलं पाहिजे, टिकता आलं पाहिजे. तुम्ही टिकलं तर पैसा बनेल, विकलं तर बनणार नाही. म्हणून धीर धरा. पुढची कंपनी आहे IDFC फर्स्ट बँक. ही कंपनी 58,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते. 82 करंट प्राईज आहे. 19चा PE आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. हिचे नेट प्रॉफिट जर पाहिले IDFCचे तर 1019, 880 मायनस आहे, इथं मायनस आहे. त्याच्यानंतर 483, 132 आणि आता प्रॉफिट इथं वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बऱ्यापैकी आहे. त्यामुळे इथं स्टॉक प्राईस CAGR इथं चांगले येणारच आहेत. पुढे बघू. पुढे जर बघितलं, हा चार्ट आहे. चार्टमध्ये तेच दिसते. तुम्ही बघा की जेव्हा शेअर एकाच रेंजमध्ये होता त्यावेळेस प्रॉफिटही वाढत नव्हते, आणि ज्यावेळेस ते थोडेसे वाढलेत आता ह्या 1.5-2 वर्षामध्ये, तर शेअर पण वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा प्रश्न आहे सर, रेल्वे सचिन चव्हाण यांचा नाव घ्यायचं राहिलं होतं. सचिन चव्हाण यांचा आहे. सर रेल्वे स्टॉक वरती सांगा. तर रेल्वेचे भरपूर स्टॉक आहेत, कोणता स्टॉक सांगायचा? जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर त्या स्टॉकवरती सांगता येईल. यांचा दुसरा प्रश्न आहे, सर गोदरेज ॲग्रोवेट शेअरवरती सांगा. तर गोदरेज ॲग्रोवेटवर आपण सांगूया. मार्केट कॅप जर पाहिलं तर 10,000 करोडचं मार्केट कॅप आहे, 522चा करंट प्राईज आहे. PE पाहिलं तर 31 आहे. ROC ROE कमी आहेत, हे आपल्याला 15च्या पुढं पाहिजेत, आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. सेल्स जर बघितले तर सेल्स 3,000 करोड, 3,000,
3,700, 4,000, 5,000, 5,900, 6,900, 6,200. आता इथून हे जास्त वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर नेट प्रॉफिट 157 करोड, 210, 261, 273, 251, 349, 301, 348, 419, 295 ही डीप आहे मागच्या वर्षीची. आता 3 क्वार्टरची आपल्याला 317 पाहायला मिळत आहेत. सेल्स असूनही प्रॉफिट कमी झाले. त्याचं कारण हे आहे की OPM ह्या कंपनीचे कमी झालेले आहेत. 8-9 पर्यंत गेलेलं OPM 6 आणि 7 पर्यंत आलेलं आहे. त्यामुळं ह्या कंपनीचे सेल्स आहेत पण प्रॉफिट कमी झालेले आहेत. तर सेल्स बघा, सेल्स 13-10 आहेत पण प्रॉफिट कमी आहेत. त्यामुळे इकडं CAGR कमी मिळालेले आहेत. 3 वर्षाचे 2% आणि 3 वर्षाचे 3% आणि 5 वर्षाचे 2% मिळालेले आहेत. त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR ह्या कंपनीनं चांगले दिलेले नाहीत. चार्ट बघू शकता. चार्ट जर बघितला तर एकाच रेंजमध्ये चालत आहे. त्यामुळं ह्या कंपनीमध्ये पैसा गुंतवून आपण आपला वेळ वाया घालवू नका. तर मी एक उदाहरण तुम्हाला देणार होतो की माझा एक मित्र आहे, त्यानं मला विचारलं होतं की विप्रो घेतलेला आहे मी, काय करू म्हणून. कारण टीव्हीवर इकडं तिकडं बातम्यामध्ये विप्रोची जास्तच माहिती चालू राहते आणि त्यांनी विप्रो घेतला होता. कधी घेतला होता तर बघा, तर हा जो पळू लागला ना कोविडनंतर जो हा विप्रो पळाला होता, तर त्यामध्ये त्यांनी तो विप्रो घेतलेला होता. तर कोविडमध्ये जवळपास 299 म्हणजे 300% रिटर्न दिले होते त्यांनी 1.5 वर्षात. मार्च 2020 ते डिसेंबर 2021 या 1.5 वर्षामध्ये त्यांनी 300% म्हणजे पैसा 4 पट बनवला होता. आणि हे बघून काय झालं, त्यांनी मग विप्रो घेतला. कुठं घेतला विप्रो, तर विप्रो त्यांनी घेतला जवळपास जुलै 2021ला 525च्या आसपास त्यांनी विप्रो घेतला. एक्झॅक्ट नाही पण इथं ह्याच्या आसपास त्यांनी घेतलेला विप्रो होता. तर मग त्यांनी काय केलं, विप्रो तिथून पुढं वाढलाही. तुम्ही इथं बघू शकता विप्रो नंतर 715 पर्यंत गेला होता. 525ला त्यांनी घेतला होता. म्हणजे विप्रो चांगला वाढला पण होता आणि त्याचं प्रॉफिटही त्याला दिसत होतं. पण नंतर तो हळूहळू पडत गेल्यानंतर मग तो 500च्या खाली आल्यानंतर मग तो त्याला वाटलं की विप्रो उगच घेतला किंवा काय करावं आता, हा प्रश्न पडला होता. मी त्याला विप्रो 417ला विकायला लावला होता सप्टेंबर 2022ला. लॉसमध्ये आहे आणि कसा विकू म्हणून तो विकत नव्हता. पण त्याला मी दुसऱ्या कंपन्याही दाखवल्या कशा प्रॉफिटमध्ये येतात. मग त्यानं ती 417ला विकला. आणि विप्रोचे त्याला मी हे पण दाखवलं होतं की ह्याचे CAGR हे खूपच कमी आहेत. आपल्याला 25पेक्षा कमी जर असतील तर आपल्याला ते परवडतच नाही आहे. म्हणून त्यानं ते विप्रो विकला होता. आणि विप्रो विकून त्याला मी कोफोर्ज घ्यायला लावला होता. तो म्हणत होता की एवढी महाग कंपनी घ्यायची आणि ही वाढन का. तर 5,890 पर्यंत गेलेली कोफोर्ज तीही पडली होती. आणि त्याला मला तेच म्हणणं होतं की ह्या कंपन्याच आता स्वस्तात मिळत आहेत, तर तुम्ही गाडी चेंज करा. तुम्ही मालगाडीत बसले असाल तर एक्सप्रेसमध्ये बसा, म्हणजे तुम्ही लवकर पोहोचाल. तर मग त्याने ते विकला आणि कोफोर्ज घेतला. तर कोफोर्ज कुठं घेतला, सप्टेंबरला विकला होता. आणि कोफोर्ज त्यांनी सप्टेंबरलाच म्हणजे विकून फक्त तो बदली केली गाडी. आणि 3300च्या आसपास, 3300 किंवा 3350च्या आसपास त्यांनी कोफोर्ज खरेदी केला होता सप्टेंबरलाच. आज कोफोर्ज 6,599 म्हणजे त्यानं जर 3300ला घेतला तर आज त्याचे पैसे इथं डबल झाले. म्हणजे त्याचा लॉस कव्हर होऊन त्याला आज प्रॉफिटमध्ये आहे तो. तर असं ज्या कंपन्या सध्या प्रॉफिट चांगले आणि सेल्स चांगल्यावाल्या फंडामेंटल चांगले असलेल्या कंपन्या जर खाली मिळत असतील, तर तुमच्याकडे चुकीच्या कंपन्या आल्या असतील तर त्या तुम्ही लॉसमध्ये विकूनसुद्धा दुसऱ्या कंपन्या घ्यायला परवडतंय. कारण ह्या कंपन्या पळणाऱ्या आहेत. कोफोर्जे तुम्ही सेल्स ग्रोथ बघा, प्रॉफिट ग्रोथ बघा आणि स्टॉक प्राईस CAGR आहे बघा. विप्रोपेक्षा कितीतरी चांगले एकदम बेस्ट स्टॉक प्राईस CAGR आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. जर तुम्हाला वेळ कमी असेल तर व्हिडिओ तुम्ही स्पीड वाढवून बघू शकता. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.